नमस्कार विद्यार्थ्यांनो, 11वी कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमध्ये चॅप्टर नंबर 9 फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलो होतो। या चॅप्टरमधील फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दोन गोष्टी देतात, एक ट्रायल बॅलन्स आणि दुसरा असतो ॲडजस्टमेंट। ट्रायल बॅलन्समधील सगळे अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यामध्ये ट्रान्सफर करायचा असतो। त्या ट्रायल बॅलन्समधील प्रत्येक अकाउंटचा एक इफेक्ट ट्रान्सफर करून द्यावा लागतो। तसेच त्या ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात, ज्यांना आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणतो, त्या ॲडजस्टमेंटचे किंवा त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनचे दोन दोन इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीटमध्ये आपल्याला रेकॉर्ड करावा लागतो। मग आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट महत्त्वाच्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट कोणते आहेत, त्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं रेकॉर्ड करायचा याच्याशी संबंधित असणारी माहिती अभ्यासणार आहोत। मग यासाठी आपण 3 कॉलम तयार केलं। पहिल्यांदा आहे त्या ॲडजस्टमेंटचं नाव, दुसरा कॉलम त्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट आणि त्या ॲडजस्टमेंटचं सेकंड इफेक्ट। आपल्या टेक्स्टबुकमध्ये 12 ते 14 ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत। त्यापैकी जे महत्त्वाचे ॲडजस्टमेंट्स आहेत, ज्यांची पुनरावृत्ती रिपिटेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये होत असतो, अशा काही महत्त्वाच्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आपण पाहणार आहोत। पहिला महत्त्वाचा ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक। क्लोजिंग स्टॉक हा सर्वात महत्त्वाचा ॲडजस्टमेंट आहे, कारण फायनल अकाउंटचा कोणताही प्रॉब्लेम क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटच्या शिवाय असणार नाही। प्रत्येक प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉकचा ॲडजस्टमेंट असतो, म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी किती रुपयाचा स्टॉक शिल्लक आहे। मग असा हा जो क्लोजिंग स्टॉक असतो, याचे दोन इफेक्ट। पहिला इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचं बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून। क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला। तर याचा दुसरा इफेक्ट येतो बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला क्लोजिंग स्टॉक म्हणून रेकॉर्ड करायचा। मग क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत एक महत्त्वाची माहिती की क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू दोन पद्धतीनं एस्टिमेट करतात, एक कॉस्ट प्राईस नाहीतर मार्केट प्राईस। मग अशा वेळेला कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस यापैकी जी प्राईस कमीत कमी असते, लो असते, लेस असते, ती प्राईस क्लोजिंग स्टॉकची घ्यायचं। म्हणजे मार्केट प्राईस 50,000 दिलेत क्लोजिंग स्टॉकचा आणि त्याच क्लोजिंग स्टॉकचा कॉस्ट प्राईस समजा 40,000 दिलेत, तर यापैकी 40,000 हे कमी असल्यामुळे क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करताना बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये 40,000 लिहायचा। आणि याचे दोन इफेक्ट, पहिला ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला। यानंतर दुसरा ॲडजस्टमेंट पाहू, तो असतो डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट्स। जे स्थिर मालमत्ता असतात त्यांच्यावर डिप्रिसिएशन प्रोव्हाइड करा। मग हे फिक्स्ड असेट्स बिल्डिंग असू शकेल, प्लांट अँड मशिनरी असू शकेल, फर्निचर असू शकेल, कम्प्युटर असू शकेल किंवा इतर फिक्स्ड असेट्स। या फिक्स्ड असेट्सवर जर डिप्रिसिएशन प्रोव्हाइड करा म्हणून सांगितले तर याचे दोन इफेक्ट पहा। डिप्रिसिएशन म्हणजे झीज किंवा घसारा, ज्याच्यामुळे वस्तूची किंमत कमी होत असते। म्हणून ज्या वेळेला एखाद्या असेटवर डिप्रिसिएशन प्रोव्हाइड करा असं म्हणतात, त्यावेळेला पहिल्यांदा त्या असेटची किंमत कमी होत असल्यामुळे त्या असेटमधून लेस करायचा। मग असेट कुठे रेकॉर्ड करतो आपण? बॅलन्स शीटमध्ये। म्हणून याचा पहिला इफेक्ट असा असतो, बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला लेस
फ्रॉम दॅट असेट, तो जो पर्टिक्युलर असेट असतो त्या असेटमधून लेस करायचा, लेस. बिल्डिंगवर असेल तर बॅलन्स शीटच्या असेटला बिल्डिंगमधून लेस, फर्निचरवर डिप्रिसिएशन असेल तर बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचरमधून लेस. पहिला इफेक्ट. मग तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डिप्रिसिएशन म्हणजे झीज किंवा घसारा, ज्याच्यामुळे असेटची किंमत कमी होते आणि असेटची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा आपला लॉस होतो, नुकसान होत असतो. म्हणून याचा सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला. तो डिप्रिसिएशन ऑन त्या असेटचं नाव लिहायचा. या पद्धतीनं डिप्रिसिएशनचा आपल्याला दोन इफेक्ट दाखविता येईल. पहिला ॲडजस्टमेंट होता आपला क्लोजिंग स्टॉकचा, जे आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलं आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत जी प्राईस कमी असते, कॉस्ट प्राईस किंवा मार्केट प्राईस, ती प्राईस घ्यायचं. तर डिप्रिसिएशनचे ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट या पद्धतीने आहेत. सुरुवातीला बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्या पर्टिक्युलर असेटमधून लेस करायचा आणि दुसरा इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. यानंतर रेग्युलर येणारा महत्त्वाचा ॲडजस्टमेंट तो म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग मीन्स ड्यू असणे, पेएबल किंवा रिसिवेबल असणे, त्या एक्सपेन्सेसची अमाऊंट येणं किंवा देणं असणं. मग ज्या वेळेला इन्कम असतो तेव्हा आउटस्टँडिंगचा अर्थ येणे किंवा रिसिवेबल असा होतो, परंतु ज्या वेळेला एक्सपेन्सेस असतो किंवा एक्सपेंडिचर असतो त्यावेळेला आउटस्टँडिंग या शब्दाचा अर्थ पेएबल, देणे असा होतो. मग असा हा जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर त्याचे दोन इफेक्ट. आता हा जो एक्सपेन्सेस आहे डायरेक्ट पण असू शकतो किंवा इनडायरेक्ट पण असू शकतो. सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहितो आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो. म्हणून तो एक्सपेंडिचर डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे याच्यावरून इफेक्ट नोंद करण्याची जागा बदलू शकते. म्हणजे आउटस्टँडिंग ट्रेडिंग अकाउंटमध्ये पण येऊ शकतो किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये देखील येऊ शकतो. जर दिलेला अकाउंट ट्रेडिंग अकाउंटचा असेल तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचा आणि दिलेला अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचा. पहा याचे इफेक्ट या पद्धतीने असतो. ट्रेडिंग अकाउंटमध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचा. ॲड इन दॅट एक्सपेन्सेस, त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचा. पहिला इफेक्ट. आणि याचा दुसरा इफेक्ट पहा, आउटस्टँडिंगचा अर्थ रिसिवेबल किंवा पेएबल, येणं किंवा देणं असं सांगितलं, पण जेव्हा एक्सपेन्सेस असतं तेव्हा त्याचा मीनिंग असतो पेएबल, देणं आहे आणि देणं म्हणजे लायबिलिटी असतो. म्हणून या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला. या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा ॲडजस्टमेंट रेकॉर्ड करायचा. हे तीन ॲडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येत असतो. याच्याशिवाय आणखी काही महत्त्वाचे ॲडजस्टमेंट्स आहेत, त्यांची देखील पुनरावृत्ती होत असते. त्यांचा अभ्यास आता आपण करूया. ॲडजस्टमेंट नंबर 4. आता आपण पहिला ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकचा अभ्यासलो. ॲडजस्टमेंट नंबर 2 हा असेटवरचा डिप्रिसिएशन होता. तर ॲडजस्टमेंट नंबर 3 होता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा रिव्हर्स तो म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस. जेव्हा एखादा खर्च आपण ॲडव्हान्समध्ये पेड करतो त्याला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस असं म्हणतो. आणि ज्या वेळेला प्रीपेड एक्सपेन्सेस असतो त्यावेळेला ती अमाऊंट त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून लेस करायचा असतो. म्हणून प्रीपेड एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट असा येतात. जर तो डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये नोंद करायचा आणि समजा तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल
तर त्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नोंद करायचा. मग ट्रेडिंग अकाउंट असू दे किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असू दे, त्याच्या डेबिट साईडला प्रीपेडची रक्कम त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून लेस करायचा. लेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. आणि ही रक्कम येणं असते, असेट असतं, म्हणून याचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला. या पद्धतीनं प्रीपेड एक्सपेन्सेसचा ॲडजस्टमेंट आपण रेकॉर्ड करू शकतो. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून लेस करायचं आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. यानंतर महत्त्वाचा आणखीन एक ॲडजस्टमेंट तो म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम. आपण तिसरा ॲडजस्टमेंट बघितलं होतं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा, म्हणजे खर्च देणं आहे. तर याच्यासारखाच असणारा महत्त्वाचा ॲडजस्टमेंट तो म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंगचा मीनिंग तुम्हाला मी रिसिवेबल किंवा पेएबल, येणं किंवा देणंचं दोन्ही सांगितलं. पण ज्यावेळेला एक्सपेन्सेस असतो तेव्हा तो पेएबल असतो, तेव्हा तो देणं असतो, तेव्हा तो लायबिलिटी असतो. परंतु ज्यावेळेला आउटस्टँडिंग इन्कम्स असतात तेव्हा त्याचा मीनिंग रिसिवेबल असा होतो, म्हणजे पैसे यायचे आहेत. मग आउटस्टँडिंगच्या रूलप्रमाणे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये पर्टिक्युलर इन्कममध्ये, इन्कम आहे आउटस्टँडिंग इन्कम, त्या पर्टिक्युलर इन्कममध्ये ॲड करायचा. आता हे जे इन्कम्स असतात सगळे इनडायरेक्ट इन्कमच असतात, म्हणून आउटस्टँडिंग इन्कमचा इफेक्ट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच होतो आणि इन्कम क्रेडिट साईडला असतात. मग पहिला इफेक्ट दाखवताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला त्या पर्टिक्युलर इन्कममध्ये ॲड करायचा, ॲड दॅट इन्कम, पहिला इफेक्ट. आणि इन्कम हे येणं असतं, रिसिवेबल असतो, म्हणून याचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला. या पद्धतीनं आउटस्टँडिंग इन्कमचे दोन इफेक्ट दाखवायचा. 5 ॲडजस्टमेंट झाले: क्लोजिंग स्टॉक, डिप्रिसिएशन ऑन असेट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस आणि त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम. आता आणखीन एक महत्त्वाचा जो रेग्युलर आपल्या फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो अशा स्वरूपाचा ॲडजस्टमेंट तो म्हणजे बॅड डेट्स किंवा RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, याच्याशी संबंधित असणारा ॲडजस्टमेंट जो सन्ड्री डेटर्स या अकाउंटशी निगडीत आहे. पहा ॲडजस्टमेंट नंबर 6 आता आपण पाहणार आहोत. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स किंवा RDD किंवा डिस्काउंट ऑन डेटर्स, असे एकूण 3 ॲडजस्टमेंट्स आहेत सन्ड्री डेटर्स या अकाउंटवर, ज्यांचे इफेक्ट एकसारखे असतात. बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज, RDD म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे बुडण्याची शक्यता असणारी रक्कम, आणि डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे ग्राहकांना सवलत देण्यासाठी केलेली तरतूद. अशा प्रकारचा जर ॲडजस्टमेंट असेल तर याच्यामुळे सन्ड्री डेटर्स आपले जे कस्टमर असतात, आपले जे ग्राहक असतात, त्यांच्याकडून येणं असलेली रक्कम कमी होते. म्हणजे बॅड डेट्स पैसे बुडवल्यामुळे रक्कम कमी होतो, किंवा पैसे बुडण्याची शक्यता असेल तरी त्यांच्याकडनं येणं असलेली रक्कम कमी होते. त्याच पद्धतीने आपण डेटर्सला डिस्काउंट सवलती दिलं तरी त्यांच्याकडून येणं असलेली रक्कम कमी होत असते. म्हणून ज्या वेळेला सन्ड्री डेटर्स या अकाउंटवर बॅड डेट्स किंवा RDD किंवा डिस्काउंटचं प्रोव्हिजन करा असं म्हणतात, तेव्हा त्याचा इफेक्ट दाखवताना त्या सन्ड्री डेटर्समधून तो अमाऊंट लेस करायचा. मग याचा पहिला इफेक्ट पहा, सन्ड्री डेटर्स आपण बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करतो, म्हणून पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स, त्या सन्ड्री डेटर्समधून लेस करायचा.
मग लेस करताना आपण एक सिक्वेन्स ठेवायचं, एक क्रम लक्षात ठेवून घ्यायचं, तो म्हणजे या सन्ड्री डेटर्समधून अगोदर बॅड डेट्स लेस करायचा, त्याच्यानंतर RDची अमाऊंट लेस करायची आणि शेवटी डिस्काउंटचा अमाऊंट लेस करायचा. अगोदर डिस्काउंट, मग बॅड डेट्स, मग त्यानंतर RD, या पद्धतीनं अमाऊंट लेस करू नये, त्याच्यामुळे RDची किंवा डिस्काउंटची रक्कम चुकू शकते. म्हणून या सिक्वेन्सनीच सन्ड्री डेटर्समधून तो पर्टिक्युलर अमाऊंट लेस करायचा, अगोदर बॅड डेट्स, त्यानंतर RD आणि शेवटी डिस्काउंट ऑन डेटर्स. आणि याचा सेकंड इफेक्ट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या तिन्ही गोष्टीमुळे सन्ड्री डेटर्सकडून किंवा ग्राहकाकडून आपलं येणं असलेली रक्कम कमी होते आणि जेव्हा रक्कम कमी मिळते तेव्हा आपला लॉस होत असतो. म्हणून याचा सेकंड इफेक्ट येत असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला. या पद्धतीनं बॅड डेट्स किंवा RD याचा आपल्याला इफेक्ट दाखविता येईल. एकूण आज आपण या व्हिडिओमध्ये 6 ॲडजस्टमेंटचा अभ्यास केलो. हे 6 ॲडजस्टमेंट्स आहेत ते आपल्या फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये रिपीट होत असतात. जसं क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस, डिप्रिसिएशन ऑन असेट्स आणि सन्ड्री डेटर्सवर बॅड डेट्स किंवा RD किंवा डिस्काउंटचं प्रोव्हिजन. हे 6 ॲडजस्टमेंट्स पुढे तुम्हाला 12वी किंवा BComला जेव्हा तुम्ही जाणार त्यामध्ये असणाऱ्या फायनल अकाउंटमध्ये देखील याचा समावेश होतो. म्हणून या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट व्यवस्थित पहा, समजून घ्या आणि याचे इफेक्ट तुम्ही लक्षात ठेवा. लर्न करायला पण काय हरकत नाही. व्हिडिओसोबत काही नोट्स पाठवलेले आहेत या ॲडजस्टमेंटचे, याचे इफेक्ट आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटचा प्रत्यक्ष प्रॉब्लेम घेणार आहोत. धन्यवाद.